Hello, friends. Good morning. Today we are going to start a new topic, which is nothing but figures of speech. What is the meaning of figures of speech? First of all, figures of speech is nothing but it is called as decoration to language or embellishment to language. ज्याला आपण अलंकार असं म्हणतो की भाषेला केलेली सजावट जी आहे त्याला अलंकार असं म्हणतात आणि त्याला आपण इंग्लिशमध्ये फिगर्स ऑफ स्पीच असं संबोधतो. तर डेकोरेशन टू लँग्वेज सिम्पल. हाऊ टू डेकोरेट द लँग्वेज, हाऊ टू एम्बेलिश द लँग्वेज, हाऊ टू मेक इट इम्प्रेसिव्ह सो दॅट इट मेक्स इफेक्ट ऑन लिसनर्स माइंड. जो ऐकणारा माणूस आहे त्याच्या मनावर एक परिणाम होईल अशा पद्धतीने जे भारदस्त बोलणं असतं त्याला आपण अलंकारिक बोलणं असं म्हणतो. त्याला आपण अलंकार असं म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात फिगर्स ऑफ स्पीच. लक्षात ठेवा, पार्ट्स ऑफ स्पीच हे ग्रामरमधलं आहे आणि फिगर्स ऑफ स्पीच हे अलंकार आहेत. पार्ट्स ऑफ स्पीचला म्हणतात शब्दांच्या जाती, की ज्याच्यामध्ये आपण नाऊन, प्रोनाऊन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन ह्या गोष्टी घेतो. त्याला आपण शब्दांच्या जाती असं म्हणतो. पण फिगर्स ऑफ स्पीच जे आहे त्याला म्हणतो आपण अलंकार. अलंकार म्हणजे काय तर डेकोरेशन टू लँग्वेज ऑर इट इज नथिंग बट द डायव्हर्जन फ्रॉम कॉमन वे ऑफ स्पीकिंग. एक सर्वसामान्य बोलण्यापासून वेगळं एम्बेलिशमेंट टू लँग्वेज, तर भाषेला केलेली सजावट जी आहे तिला म्हणतात अलंकार. तर त्यातला पहिला अलंकार जो आहे अतिशय सोपा आहे, ज्याला आपण ॲलिटरेशन असं म्हणतो. तर हे ॲलिटरेशन काय आहे त्याची व्याख्या पहिल्यांदा बघूया आपण. When in a sentence there is a repetition of the word, repetition of the beginning sounds of neighboring words, it is the use of alliteration. तर आपण असे म्हणू शकतो when there is a repetition of letter or sound at the beginning of the word, it is called as alliteration. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या शब्दांच्या सुरुवातीला समान ध्वनी पुन्हा पुन्हा आलेले असतील तर तेथे ॲलिटरेशन असतो. म्हणजे एक तर ध्वनी असेल किंवा एखादा अक्षर असेल. तर हे लक्षात ठेवा मात्र इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड, ह्या ठिकाणी जे आहे ना मित्रांनो, ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड्स, हे बिगिनिंग आहे बघा, बी बी बी. तुम्ही जर मध्ये जो कुठलं तरी एखादा शब्द काढला, याच्यातला कुठलं एखादं अक्षर काढलं, फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी यन आलेलं आहे बघा, हा मधला यन नाही घ्यायचा आपल्याला, हा यन नाही चालणार, हे लक्षात ठेवा. तर मधलं नाही, तर इट शुड बी द इनिशियल लेटर ऑफ द वर्ड. जो सुरुवातीचा शब्द, जो सुरुवातीचं जे अक्षर असतं ना शब्दातलं, की जे पुन्हा पुन्हा येणारं आहे, एखादा ध्वनी पुन्हा पुन्हा येणारा आहे. वेन द साऊंड ऑर लेटर इज रिपीटेड ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड, इट इज कॉल्ड ॲज ॲलिटरेशन. इन मराठी इट इज कॉल्ड ॲज अनुप्रास अलंकार. त्याला म्हणतो आपण अनुप्रास अलंकार. फॉर एक्झाम्पल, राजू ब्रिंग्स हिमसेल्फ टू द बँक ऑफ अ बे. राजू ब्रिंग्स हिमसेल्फ टू द बँक ऑफ अ बे. बी बी बी. इन दिस, आता याचं स्पष्टीकरण कसं द्यायचं तर in this line there is a repetition of b sound pleasingly, so the figure of speech used in this line is alliteration. Second, he hold his head high. he hold his head high आहे का मित्रांनो, h h h h h. in this line there is a repetition of h sound or h letter प्लीझिंगली, खेळकरपणाने यच हा ध्वनी किंवा यच हे अक्षर वाक्यात पुन्हा पुन्हा आलेलं आहे. सो द फिगर ऑफ स्पीच यूज इन दिस लाईन इज ॲलिटरेशन, अनुप्रास अलंकार. मराठीतलं एक अतिशय प्रसिद्ध उदाहरण ठिकाणी दिलेले, काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापून टाकले. तर हा जर क क क क क, आता इतकं काही रिपिटेशन होत नाही, पण ज्या वेळेला त्या ठिकाणी एखाद्या वाक्यामध्ये एखादं अक्षर, एखादा ध्वनी की जो शब्दाच्या सुरुवातीला आलेला आहे तो पुन्हा पुन्हा येतो, त्याला म्हणतात ॲलिटरेशन. अजून उदाहरण आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की विंगेड वेदर सॅटेलाइट.
हे जर आपण उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी WW विंगेडचा W आणि वेदरचा W हा WW पुन्हा पुन्हा आलेला आहे. हे उदाहरण आहे तुमचं ॲलिट्रेशनचं उदाहरण आहे. त्यानंतर आपण जर बघितलं 55 फॅदम दाय फादर लाईज. 55 फॅदम दाय फादर लाईज. F F F F. Peter Piper picks the back of black pepper. Peter Piper picks the back of black pepper. P P P P P. आता एखाद्या वाक्यात खूप वेळेला आलेला आहे, एखाद्या वेळेला 2 वेळा असेल, 3 वेळेला असेल, पण एखादं अक्षर एखादा ध्वनी जेव्हा वाक्यात पुन्हा पुन्हा येतो त्यावेळेला एक खेळकरपणा जो आहे, एक म्युझिकल क्वालिटी त्या ठिकाणी त्याला येत असते आणि म्हणून त्या अलंकाराला म्हणतात ॲलिट्रेशन. तर हा पहिला अलंकार जो आहे तो आपण घेतलेला आहे, त्याला म्हणूया आपण ॲलिट्रेशन. वेन इन अ सेंटेन्स देर इज रिपिटेशन ऑफ द बिगिनिंग साऊंड्स ऑफ नेबरिंग वर्ड्स इट इज द यूज ऑफ ॲलिट्रेशन. तर सुरुवातीला एखादा ध्वनी एखादा अक्षर पुन्हा पुन्हा येतं. सेकंड आपण पार्ट बघूया. सेकंड जो आपला आहे तो आहे रिपिटिशन. आता हा रिपिटिशन वेगळा आहे आणि ॲलिट्रेशन वेगळा आहे. वेन इन अ सेंटेन्स सम सेम वर्ड्स आर रिपीटेड इट इज द यूज ऑफ रिपिटेशन. जेव्हा एखादा शब्द पुन्हा पुन्हा येतो, शब्द पुन्हा पुन्हा येतो, लक्षात ठेवा. एखादा शब्द पुन्हा पुन्हा येत असेल, एखादं वाक्य पुन्हा पुन्हा येत असेल कवितेमध्ये, त्यावेळेला त्याला म्हणतात रिपिटिशन. रिपिटिशन मीन्स वेन द वर्ड ऑर सेंटेन्स रिपीटेड. सेंटेन्स ऑर वर्ड इज रिपीटेड. एखाद्या वाक्यात जर एखादा शब्द पुन्हा पुन्हा आलेला असेल तर तिथे रिपिटिशन असते. किंवा एखाद्या कवितेमध्ये एखादा शब्द एखादं वाक्य पुन्हा पुन्हा येतं. मागच्या वर्षी कविता होती स्टार्ट वेअर यू स्टँड, स्टार्ट वेअर यू स्टँड, स्टार्ट वेअर यू स्टँड. हे जे वाक्य होतं हे वाक्य त्या कवितेमध्ये जवळजवळ 4 ते 5 वेळेला प्रत्येक कडव्यामध्ये आलेलं होतं. तर अशा वेळेला जेव्हा एखादा शब्द पुन्हा पुन्हा येतो, एखादं वाक्य पुन्हा पुन्हा येतं, तेव्हा त्या अलंकाराला म्हणतात रिपिटिशन. जेव्हा मात्र अक्षर रिपीट होईल, ध्वनी रिपीट होईल, तेव्हा त्याला म्हणायचं ॲलिट्रेशन. हा दोघांमधला सगळ्यात महत्त्वाचा द मेन डिफरन्स इज वर्ड अँड लेटर. सो यू मस्ट रिमेंबर दिस डिफरन्स बिटवीन रिपिटिशन अँड ॲलिट्रेशन. लेट अस स्टार्ट विथ एक्झाम्पल नाव. रेन रेन गो अवे. बघा रेन रेन गो अवे. रेन रेन पुन्हा पुन्हा आलेला आहे. जॉनी जॉनी एस पप्पा जॉनी जॉनी. बघा जॉनी जॉनी पुन्हा पुन्हा आलेला आहे. देवा हो देवा गणपती देवा. आता इथे देवा हो देवा, आता देवा देवा पुन्हा पुन्हा आले, देवा देवा देवा. तर हे जे उदाहरण आहे म्हणजे एखादा शब्द एखादा वाक्य जेव्हा पुन्हा पुन्हा येईल. आता इथे आपण विचार करताना फक्त शब्दांचाच करतो आहेत की फक्त शब्द वाक्यात पुन्हा पुन्हा शब्द येतोय पुन्हा पुन्हा, तो अलंकार जो असतो तो रिपिटिशन हा अलंकार असतो. पुढे आपण जाऊया. थर्ड जे आहे ते आहे पर्सॉनिफिकेशन. When in a sentence non-living or inanimate things, animals, birds, plants, flowers or ideas etc. are given the human qualities or they are described as human beings, it is the use of personification. अतिशय सोपं आणि छान सांगितलंय. एखाद्या वाक्यात जर निर्जीव वस्तू किंवा मानवेतर प्राणी, वनस्पती, पक्षी, फूल इत्यादींना मानवी गुण दिलेले असतात किंवा त्यांना मानवासारखं वागताना दाखवलेलं असतं, तेथे पर्सॉनिफिकेशन असतं. म्हणजे पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय माहिती आहे का? वेन द इनॅनिमेट ऑब्जेक्ट बिहेविंग लाईक ॲनिमेट ऑब्जेक्ट. जेव्हा निर्जीव वस्तू सजीवासारखी वागते किंवा सजीवांचे गुण जे आहे ह्युमन क्वालिटीज आर गिव्हन टू देम सो दॅट दे स्पीक, दे लाफ, दे एक्सप्रेस अँगर ऑर ह्युमन फिलिंग्स. कुठल्याही मानवी भावना ज्यावेळेला ते व्यक्त करतं, निर्जीव वस्तू ज्यावेळेला सजीवासारखी वागते, त्याला मानवी गुण बहाल केलेले असतात, तेव्हा त्या अलंकाराला म्हणतात पर्सॉनिफिकेशन. या ठिकाणी आपण जर थोडंसं डिव्हाइड केलं तर पर्सन म्हणजे व्यक्ती आणि फिकेशन होणं म्हणजे एक प्रकारे मनुष्यकीकरण होणं, त्यालाच आपण त्याला म्हणतात मनुष्यत्वारोप. मनुष्यासारखा वागण्याचा आरोप ज्या वेळेला होतो त्यावेळेला म्हणतात मनुष्यत्वारोप. तर हा अलंकार आहे मनुष्यत्वारोप. तर इनॅनिमेट म्हणजे निर्जीव, ती ॲनिमेटसारखी वागते, त्याला म्हणायचं आहे आपल्याला पर्सॉनिफिकेशन हा अलंकार. एखाद्या वाक्यात जर निर्जीव वस्तू, मानवेतर प्राणी, वनस्पती, पक्षी, फूल इत्यादींना मानवी गुण दिलेले असतात किंवा त्यांना मानवासारखे वागताना दाखवलेले असते, तेव्हा तेथे पर्सॉनिफिकेशन असते. त्यात हे अलंकार जो आपला आहे
याला म्हणता पर्सोनिफिकेशन. तर आता बघा एक्झाम्पल, द वेव्ज आर सिंगिंग अ सॉन्ग. त्या ठिकाणी ज्या लाटा आहेत ना, त्या लाटा त्या ठिकाणी गुणगुणत होत्या. एखादं गाणं त्या ठिकाणी गुणगुणतायत. आता लाटा गुणगुणतील का? द रिदमिक मुवमेंट ऑफ द वेव्ज, ॲक्च्युली द वेव्ज आर हॅविंग रिदमिक मुवमेंट, पण ती जी मुवमेंट आहे ना, ती मुवमेंटला एक विशिष्ट साऊंड आहे. तर विशिष्ट पद्धतीने त्या गाणं गात आहे असं वाटतंय. म्हणजे या लाटा काही गाणं गाणार नाही, पण त्याला कवीने ती एक अभिव्यक्ती केलेली आहे. कवीने एक प्रकारे त्याचे विशिष्ट प्रकारची कल्पना केलेली आहे की या ठिकाणी लाटा त्या ठिकाणी गुणगुणता आहेत. तर द वेव्ज आर सिंगिंग सॉन्ग. हिअर द क्वालिटीज ऑफ सिंगिंग which is nothing but human quality is given to the waves which are inanimate. आता पाणी आहे किंवा लाटा आहे त्या बोलू शकत नाही, पण त्या गात आहेत. एखादं गाणं त्यांचं गुणगुणण्याचं काम चाललेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी अलंकार जो आहे तो आहे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणणार इन दिस लाईन द वेव्ज आर गिविंग ह्युमन क्वालिटी ऑफ सिंगिंग विच इज नथिंग बट वन ऑफ द ह्युमन क्वालिटी, सो द फिगर ऑफ स्पीच इज पर्सोनिफिकेशन. किंवा द वेव्ज आर पर्सोनिफाईड हिअर असं आपण म्हणू शकतो. द वेव्ज आर पर्सोनिफाईड हिअर. या ठिकाणी वेव्ज ज्या आहेत त्या पर्सोनिफाईड केलेल्या आहेत, त्यांना एक प्रकारचं मनुष्यासारखं वागताना दाखवलेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी अलंकार आहे पर्सोनिफिकेशन. सेकंड, स्टार डान्स इन द स्काय. त्या ठिकाणी आकाशात तारे नाचत होते. आता आकाशात तारे नाचतात, ताऱ्यांचं जे लुकलुकणं आहे ना, द ट्विंकलिंग ऑफ द स्टार, द पोएट feels that the twinkling of the star is like the dancing of the star. म्हणजे हे आकाशातले तारे की ते बोलता एक प्रकारे नाचतायत. डान्सिंग क्वालिटी ही आपली आहे. डान्सिंग वेव्स ऑफ द ओशन, तसं त्या ठिकाणी स्टार डान्स इन द स्काय. तर हिअर स्टार्स आर पर्सोनिफाईड, स्टार्स आर डान्सिंग लाईक ह्युमन बीइंग, सो द फिगर ऑफ स्पीच यूज इन दिस लाईन इज पर्सोनिफिकेशन. आपण त्या ठिकाणी अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल की जे मी कायम सांगत असतो. द अर्थ इज थ्रस्टी फॉर रेन, व्हेन देर इज रेन शी स्माइल्स विथ प्लेंटी. द अर्थ इज थ्रस्ट फॉर रेन किंवा थ्रस्टी फॉर रेन. पृथ्वी ही आसुसलेली होती, तहानलेली होती पाण्यासाठी. व्हेन देर इज रेन, जेव्हा पाऊस पडला, शी स्माइल्स विथ प्लेंटी, ती हसायला लागली. छानपणे तिने मनमुरादपणे ती हसायला लागली. आता पृथ्वी हसेल का? तर त्या पाण्याचे जे तुषार आहेत ना, त्यामुळे तिची जी तृष्णा आहे ती भागलेली आहे. म्हणजे तिला तहान लागलेली आहे माणसासारखी, ती हसते आहे. हे जे मानवी गुण आहेत ते त्या पृथ्वीला बहाल केलेले आहेत. द अर्थ शी इज स्माइलिंग, शी हॅज हॅविंग थ्रस्ट, ती थ्रस्टी आहे, तिला हसते आहे. म्हणजे अर्थ इज पर्सोनिफाईड हिअर. या ठिकाणी अर्थला पर्सोनिफाईड केलेला आहे, म्हणून जो अलंकार या ठिकाणी वापरलेला आहे तो आहे पर्सोनिफिकेशन. हा अलंकार त्या ठिकाणी आलेला आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी झाड म्हणालं ट्री सेड, किंवा फूल म्हणालं फ्लावर सेड डोंट प्लक मी. फूल म्हणालं मला तोडू नका, प्लीज डोंट प्लक मी. आता फूल बोलेल का? तर हे फुलांना त्या ठिकाणी माणसासारखी बोलण्याची क्वालिटी आलेली आहे. द फ्लावर्स आर पर्सनिफाईड. द फ्लावर्स आर गिवन ह्युमन क्वालिटीज ऑफ स्पीकिंग. ते बोलतायत आणि ह्या बोलण्याच्या क्रियेला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पर्सोनिफिकेशन. इथे अजून एक मराठीत उदाहरण या ठिकाणी आलेले आहे. ती पहा सर्वात मागे मान उंचावून पाहणारी टेकडी, तिच्या पायाजवळून उड्या मारीत जाणारा गात जाणारा तो अवखळ झरा. बघा किती छान उदाहरण बघा. ती पहा सर्वात मागे मान उंचावून पाहणारी टेकडी. मागे मान उंचावून पाहणारी म्हणजे ती एक प्रकारे माणूस आहे, ह्युमन, लाईक अ ह्युमन बीइंग. दॅट मीन्स द हिल इज लाईक ह्युमन बीइंग, द हिल इज पर्सोनिफाईड हिअर. तिच्या पायाजवळून उड्या मारीत जाणारा गात जाणारा तो अवखळ धबधबा, अवखळ झरा. आता तिला पाय आहेत, म्हणजे एक प्रकारे ऑर्गन्स आहेत लाईक ह्युमन बीइंग्ज, आणि त्या ठिकाणी तो जो झरा आहे ना तो गातो आहे. म्हणजे या ठिकाणी पर्सोनिफिकेशन बघा ना किती सुंदर आहे. द स्ट्रीम इज ऑल्सो पर्सोनिफाईड अँड द हिल इज ऑल्सो पर्सोनिफाईड. तर हे दोघंही पर्सोनिफाईड केलेले आहे, म्हणून त्या ठिकाणी अलंकार जो आलेला आहे तो आहे पर्सोनिफिकेशन. जेव्हा निर्जीव वस्तू सजीवासारखी वागते तेव्हा त्या अलंकाराला म्हणतात पर्सोनिफिकेशन. तर या पद्धतीने आपण 3 अलंकार बघितलेले आहे. पुढच्या याच्यात आपण अजून काही अलंकार बघूया.